चला, शैलजा ठोके मॅडम आल्यात आपलं मनोगत सांगायला. ऍक्च्युली शैलजा ठोके मॅडम काही आपल्या हे नाही आहेत, काय म्हणतात त्याला, मॅडम आहेत विहंगमच्या व्हाईस प्रेसिडेंट. म्हणजे माझ्यावरच्या पोस्टला त्या आहेत, पण आपल्या नेहमी इगो बाजूला ठेवून त्या साधकांप्रमाणे सगळं करत असतात. नुसते कार्यक्रम अटेंड नाही करत, तर सगळं ऍक्टिव्हली करत असतात. तर त्यांच्यापासून खूप घेण्याच्या गोष्टी आहेत आपल्या सर्वांनाच. तर ऐकूयात त्यांच्या मनोगतातून. मॅडम, तुम्ही वेळ कसा काढता, काय काय ऍक्टिव्हिटी करता, हे महत्वाचं सांगा. हो हो. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन व आपल्या गुरु मंगलताई यांनाही नमन. माझं नाव आहे शैलजा जयवंत ठोके. मी सातारा येथे असते. आताच मॅडमने सांगितलं विहंगमच्या उपाध्यक्षा म्हणून काम बघते. विहंगम हे आमचंच आहे. तरी सुद्धा आता या लेवलला मी त्याचं स्टुडंट म्हणून सर्व कोर्सेस वगैरे करत आहे. म्हणून हे सगळं तुमच्यासारखं अभिप्राय, त्याची अनुभूती ही मी घेत असते. माझं शिक्षण हे BSc पर्यंत झालेलं आहे. BSc ला केमिस्ट्री याच्यातून मी झाले. त्यानंतर विवाह झाल्यावरती मला कुठलंही पुढचं शिकता वगैरे आलं नाही आणि तसं जास्त शिकायचंही नव्हतं. मनात पहिलीच इच्छा अशी होती आईचं सर्व्हिस करणं वगैरे बघून, की आपल्याला स्थळ असं मिळावं की बाबा आपल्याला घरात बसून सगळं आयतं मिळावं, असं सधन कुटुंबामध्ये जावं आणि ज्या घरामध्ये भरपूर माणसं आहेत असं घर असावं. कारण माणसांची आवड ही पहिल्यापासूनच होती मला. तर तसं मला सासरही मिळालं. काही वर्ष माझी प्रापंचिक ह्याच्यामध्ये गेल्यानंतर मिस्टरांनी खूप सहकार्य करून की ज्या माझ्या आवडी-निवडी आहेत त्या जपायची मला संधी दिली, की अगदी बॅडमिंटन खेळणं असू दे, गाडीचं ड्रायव्हिंग असू दे किंवा स्विमिंग असू दे. हे सगळं मी वयाच्या 35 नंतर शिकले. त्यानंतर मला फार्मसी करण्याची संधी मिळाली. मुलं बाहेर होती. मग आता सर्वांना मेडिकल डिग्री आहे घरामध्ये. दोन्ही मेडिकल म्हणजे मुलं आहेत, सुना पण आता त्याच मिळाल्यात. मग आता मी काय त्याच्यामधलं असावं फील्डमधलं. मग म्हणे तू फार्मसीचा कोर्स कर, म्हणजे मेडिकलचं आपलं जे दुकान आहे ते तुझ्या नावे हे करता येईल. त्या दृष्टीने वयाच्या 25 वर्षानंतर मी हे शिकायला घेतलं. तुम्हाला माहितीये फार्मसीला फार्मॅकोलॉजी वगैरे हे जे MBBS फर्स्टला विषय असतात तसे विषय होते. आणि त्या असे किचकट विषय फॉर्म्युला सहित मी पाठ केले. त्यावेळेला मला संध्याकाळी रोज क्लबमध्ये फिरायला जायची सवय असायची. तर सुरुवातीला मी जायची नाही. मग अभ्यास अभ्यास असं वाटायला लागलं की आपली हेल्थ पण चांगली राहायला पाहिजे. मग अशा चिठ्ठ्या करून घ्यायची की एक फॉर्म्युला वगैरे आणि हातामध्ये असायच्या. माझ्या मैत्रिणी पण पाहायच्या. त्या म्हणायच्या या वयात तू हे कसलं असलं करतेस आणि तुझ्या लक्षात कसं राहतं. पण मी चिकाटीने ते केलं आणि मला त्यावेळेस जाणवलं की खरं हे अवघड आहे. कारण आपण ज्या वेळेला कुठलंही एक्झाम वगैरे म्हटलं ना की त्या पुढच्या वयामध्ये आपल्याला टेन्शन्स येतं. आणि या एवढ्या लहान मुलांच्या 10वी-12वी नंतर सुद्धा तिथं प्रवेश मिळत होते आणि आपण फेल वगैरे झालो तर काय, म्हणजे अशी शंका मनामध्ये येते. आणि मग त्यामुळे आपण जास्तच अभ्यास करतो. परत घरातही मुलं असतात, सून असते, मग मार्क आपल्याला चांगलेच पाहिजेत म्हणून जास्त कष्ट आणि प्रयत्न करायचे. ज्या वेळेला डॉक्टरांच्या लक्षात आलं की हे अवघड जातंय तर म्हटलं तर राहू दे, पुढचं वर्ष नको करू, मला वाटलं नव्हतं तुला एवढा त्रास होईल. पण त्यांचं असं मत बघताच मी लगेच दुसऱ्या वर्षाची पुस्तकं आणून ते चिकाटीने पूर्ण केलं फार्मसी. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला मी असं वाक्य होतं माझं की मला कोणी 1 कोटी रुपये जरी आता दिले तरी मी कुठलीही परीक्षा देणार नाही. पण कर्म धर्म संयोग माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, सातारमध्ये आमचं योगाचं इन्स्टिट्यूट आहे योग विद्याधाम, आणि त्या सगळ्या MA करायला म्हणजे तयार झालेल्या होत्या. माझीच एक मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, वैशाली भोसेकर म्हणून, 75 त्यांनी आता पार केलेलं आहे. त्या म्हटल्या काही नाही शैला, तू आलंच पाहिजे, करायचं सगळ्यांबरोबर. मी म्हटलं मी हे बघ कुठलीही परीक्षा देणार नाही आणि या डिग्रीचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये. पण या मैत्रिणींच्या आग्रहास्तव मी ऍडमिशन घेतली. आणि ते सुद्धा कशासाठी घेतली तर आम्हाला इथे सातारमध्ये MAचं कॉलेज सुरू करायचं होतं, MAचा अभ्यासक्रम सुरू करायचा होता. आणि मग यातलं ज्ञान जर आपल्याला असेल तर येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा काहीतरी फायदा व्हावा या उद्देशानेच म्हणजे इथे मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही घेतलं. आणि आता माझं हे दुसरं वर्ष चालू आहे, शेवटचं सेमिस्टर आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत हायेस्ट स्कोर मी याच्यामध्ये केलेला आहे.
आणि सर्वात प्रथम पण आहे. आता 3ऱ्या सेमिस्टरचाही रिझल्ट लागला मनामध्ये, आणि आपल्या गाईड मंगल मॅडम की संकल्प करायचे. संकल्पात हेच असतं माझं की मला पहिला नंबर मिळालेला आहे, आणि त्यासाठी नुसते संकल्प नाही करत, तर चिकाटीने अभ्यास पण करते, कष्टही तेवढेच घेते. मॅडम एक मिनिट इथे हा. मॅडमनी जेव्हा मला प्रश्न विचारला होता मी करू का एम ए करू का, तर मी त्यांना एकच उत्तर दिलं होतं, ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. ते उत्तर असं दिलं होतं, तुम्हाला जर अभ्यास एन्जॉय करायचा असला आणि हो, तुम्हाला जर अभ्यास एन्जॉय होत असेल तर जरूर करायचं. कुठलीही गोष्ट एन्जॉयमेंट म्हणून करायची, इंटरेस्ट घेऊन करायची. बरोबर आहे. आणि सर्वांचंही म्हणणं तेच होतं, मैत्रिणीही माझ्या तेच सांगतात, की तुला आनंद मिळत असेल ना तर तू कर, तू हे करू शकते, म्हणजे असं ताण वगैरे घेऊन करू नको. हे माझ्या सगळ्याच मैत्रिणींचं सांगणं असतं, की एक मजा म्हणून तू कर, आहे करतीयस तू ते. तर या योग विद्याधामच्या माध्यमातून सुद्धा, योगात सुद्धा प्रवेश म्हणतात, की कर्म आणि आपलं काहीतरी पूर्वीची पुण्याई असेल तरच आपण योग शिक्षणात म्हणजे प्रवेश घेतो आणि ते शिकायला मिळतं. तेही भाग्याचंच असतं, जसं आपण आता हे ध्यानाचं शिकतोय तसं. कारण ज्या वेळेला तिकडे आम्ही गेलो आणि पहिल्यांदाच राहायची वेळ आली, तेव्हा आमच्या त्या सरांनी एक गोष्ट सांगितली होती, की आपल्याला असं वाटत असतं की आपण आहोत म्हणून सगळं घर चालतंय, आपण इथं राहिलो तर घरातल्यांची गैरसोय होईल. पण त्या एका गोष्टीच्या द्वारे, की त्यांनी कसं सांगितलं, की गुरु नेहमी आपला शिष्याची प्रगती करायला बसलेला असतो, तो आपल्याला न्यायला येतो की चल हे पुढचं कर, पण आपण घरातल्याच अडचणी सांगत बसतो आणि मग ती वेळ निघून जाते, आणि मग पुढे काहीच साध्य होत नाही जीवनामध्ये. आणि नंतर जेव्हा घरी येऊन ते बघतात तर सर्व काही झालेलं असतं, आणि ज्या वेळेला आपल्याला जायची वेळ येते तेव्हा ज्या लोकांसाठी आपण केलेलं असतं ते कोणी त्याच्यात भाग घेत नाही. म्हणजे जसं वाल्या कोळीचं झालं, की चांगल्या म्हणजे घरच्यांसाठीच त्यांनी हे केलं होतं, पण ज्या वेळेला वेळ येते कोणी त्याच्या पापाची भागीदारी होत नाहीत. तर तसं होतं, म्हणून आपलं शरीराचं स्वास्थ्य आपणच राखायचं असतं, आणि त्यासाठी वेळ आपणच द्यायचा असतो. की जसं आपण आता ध्यानाला देतोय आणि त्याचे फायदे आपण आपल्या बरोबर सर्व घरातल्यांना समाजालाही करतोय. तर या दृष्टीने या सगळ्या मला गोष्टी समजायला लागल्या होत्या. त्याचबरोबर इकडे मंगल मॅडम जेव्हा कॉलेजमध्ये सर्व्हिस करत होत्या, म्हणजे नात्याने बहीण आहेत माझ्या त्या, आणि त्याचा अभिमान वाटतो आम्हाला. आम्ही दोघीही वेगवेगळ्या क्षेत्रात, भाऊही वेगळ्या क्षेत्रात काम करतो, आणि सर्वजण फुलफिल आहेत आपल्या कार्यामध्ये, आणि याला साथ देणारे आमचे आदर्श वडील. आई ही तशीच होती आमची परोपकारी, आणि ते संस्कार आमच्यावरती आहेत, त्यामुळे आम्ही ही समाजसेवा करतोय आणि करू शकतोय. तर हे बीजारोपण जे केलं त्यांनी, त्यावेळेस लावलेला बीचा आता वटवृक्ष हा झालेला आहे, आणि त्याच्या फांद्या या सर्व जिल्ह्यांमध्ये काम करतायत, रुजल्यात, आणि त्याही आता फोफवतायत. हे पाहून खूप आनंद होतोय. तर ज्यावेळेस इन्स्टिट्यूट स्थापन करायची ठरली आणि घरातलेच त्यांनी मेंबर घेतले, तर आम्हाला वाटलं ह्याच्याविषयी काय काम करायचं. आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो की काय करायचंय या संस्थेतर्फे आपल्याला काम, आणि हे तर आपल्याला काही येत नाहीये, जमणार नाहीये. पण ती म्हटली तुम्हाला काही काम करायचं नाहीये, तुम्ही आता सध्या फक्त याच्यावर सह्या करा, आपल्याला एक फर्म उभं करायचंय वगैरे. त्या दृष्टीने आम्ही पुण्यात जायचो, मीटिंग व्हायची, सह्या करणं वगैरे एवढंच काम असायचं, कारण त्यावेळेस इतर घरातल्या जबाबदाऱ्या आणि संस्थेचंही काम आमचं बरंच होतं. त्यामुळं मी जरा थोडीशी बाजूलाच होते, आणि जे काही करायचंय ते सुरुवात सुद्धा मॅडमनीच केली, आणि ती इतकी स्ट्रॉंगली केली त्यांनी, की पुढे पुढे मग त्यांचे जे काही सेशन व्हायचे मुलांचे वगैरे, ते माझ्या या दोन्ही सुना बघायच्या, ऑनलाईन चाललेले कार्यक्रम, विशेष करून करोना काळात वगैरे त्यांचे जे झाले. आणि मला त्या म्हणायच्या, मंगल मावशी आहेत ना, मम्मी खूप छान घेतात प्रोग्राम, तुम्ही पण जरा अटेंड करत जा ना. पण मी काय त्यावेळेस एवढं त्यांच्या लक्ष दिलं नाही, आणि तशी मला त्यात विशेष अशी गोडीही नव्हती. अध्यात्म म्हणाल तर माझ्यापासून हे 4 हात दूर आहे असं मला वाटायचं, कारण कधी कुठल्या ग्रंथाचं वाचन केलेलं नव्हतं, काही नव्हतं. पण योगाच्या अभ्यासातनं त्याचं थोडंफार काही अभ्यास झाला मला, आणि ती संधी मला मिळाली. सुरुवातीला मग त्यांचे मी ब्लेंडेड मेडिटेशन, हृदय ध्यान वगैरे अशांसारखे व्हिडिओ पाहिले. ध्यानाच्या काही काही कार्यक्रमाला सुद्धा म्हणजे मी ते अटेंड केले, आणि मग त्याचे जे रिझल्ट पाहिले मी हृदय मेडिटेशन, तर इतकी म्हणजे गंमत वाटायची. अरे काही आपण मनात इच्छा धरली, म्हंटल 5-6 वेळा की ते साध्य होतंय. मग याच्यावरती विश्वास बसायला लागला. कुठलंही खाण्याचं जरी हवं असलं
तरी म्हणायची, इच्छा मनात धरायचं आणि ती गोष्ट आपल्याला मिळायची. मग मॅडम हे एखादं कार्यक्रम करायला लागले ना, त्याचं श्रेय सातारकरांना आहे ऍक्च्युली. सातारकरांनी जे कार्यक्रम अटेंड केले, ऍक्च्युली हो, मॅडमनीच ऑर्गनाईज पण केलं होतं ते अजिंक्य बरोबर आहे. हॉलमध्ये. ते पुढे सांगणारच आहे मॅडम मी, हा, की कसं म्हणजे आपण हा पण कार्यक्रम ज्या वेळेला अटेंड केला. इतरांकडनं ऐकलं मॅडमनी हे छान चाललेत कार्यक्रम, त्यावेळेला त्या हो. एकदा आल्या, बघितल्या, तशा जॉईनच आहेत कंटिन्युअस. आणि तेव्हापासून मात्र माझी कंटिन्युटी राहिलेली आहे. मध्ये आधी एखादा फक्त कार्यक्रम माझा चुकतो. आणि ह्याचे मी प्रयोग केले, की हे जे शिकली आहे ना हृदय मेडिटेशन, एकदा आम्ही अशाच मैत्रिणी कामासाठी जमलो होतो आणि एकीचा मोबाईलच विसरला गाडीवर. तिची गाडी आम्ही ठेवली आणि आम्ही पुढे माझ्या गाडीने गेलो सगळ्याजणी. आणि मग तिला फोन करायचा तर मोबाईल नाही, म्हटली माझा राहिला. आता ही गाडी तर भर रस्त्यावर ठेवली होती आम्ही, शेजारी मुलांचा घोळका होता. आणि तिला असं वाटलं की आता अवघडच आहे मोबाईल मिळायचं, नवीनच मोबाईल. तर मी तिला अगदी सांगितलं, हृदय मेडिटेशन केलं, सारखं म्हटलं की अगं नाही सविता, तुझा मोबाईल मिळणार आहे आहेच. आणि अक्षरशः तो एवढ्या घोळक्यातनं तिथं तसाच मोबाईल गाडीच्या खाली ठेवलेला तिला मिळाला. आणि तिलाही असा विश्वास बसला की हे खरं कसं काय असं म्हणजे झालं. आणि या बाबतीत तर मला खूप अनुभूती अशा आलेल्या आहेत. आता परवाचीच गोष्ट मी शेअर सुद्धा केलेली आहे, की एकटंच आता सहसा मी चालत वगैरे कधी जात नाही, गाडी असतेच माझ्याकडे. आणि त्या दिवशी मला कोणीतरी सोडलं घरातल्यांनी आणि येताना मला चालत यावं लागलं. तर मी विचार करत होते, एवढ्या लांब चालायचं, कोणाची लिफ्ट मिळाली तर किती बरं होईल. आणि 3 बोटांचे मुद्रा करून मनात म्हणत होते, लिफ्ट मिळावी, आता खूप झालंय चालून, जरा आता पुढे चालवेल की नाही. आणि मागून माझी मैत्रीण टू व्हीलरवर येऊन थांबली. माझ्या आत्ता बरोबर एम ए करते ती श्वेता. आणि म्हटली, काय गो तू चालत चालली आहे, सोडू का तुला? मी म्हंटल, अगं मी आता मनामध्ये तेच म्हणत होते. तिला पण इतकं आश्चर्य वाटलं, तू कसं काय असं धरलं आणि मी इकडून यायला या रस्त्याने. तर अशा इतक्या गोष्टी म्हणजे घडतात ना याच्यामधनं, खरंच चमत्कार वाटतात म्हणजे या. तर याच्यामध्ये ध्यानात सुद्धा शिवसरोदय शास्त्राचा जेव्हा प्रथम वर्ग केला, तर सातारमध्ये दोघी तिघी माझ्या खूप मागं लागल्या होत्या. आणि जिथून मंगल मॅडमनी सुद्धा आधी केला होता, की मॅडम तुम्ही हे करा, खूप चांगलं आहे. आम्हाला असं वाटायचं काय नुसतं शिकवणार तुम्ही, या नाकाने श्वास घेणं त्या नाकाने सोडणं, आणि याच्यातनं काय म्हणजे घडवून आणायचंय आपल्याला. माझी दुसरी मैत्रीण पण म्हणायची की हे तर आपण शिकतोच की योगामध्ये, की डावी नाकपुडी चांगली असते, उजवीनी हे करायचं, प्राणायाम शिकतो आपण, म्हणजे एवढं आम्हाला गहन त्याच्यामध्ये आहे हे असं माहित नव्हतं. पण जेव्हा योगरत्नाला मी शिवसरोदय शिकले, तेव्हा त्याच्यातलं सगळं वाचल्यानंतर कळलं की खरंच हे आपण नीट जाणून घेतलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस ऑनलाईन मॅडमचा क्लास होता हा, त्यावेळेस बघितलं त्यातल्या व्हर्टेक्स वॉटरनी जे आपल्यात बदल होतात, जे आपलं सगळं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, त्याचबरोबर घरातल्यांचे परिणाम पाहिले. तर यानंतर ह्याच्यावरचा विश्वास दृढ झाला आणि अजूनही त्याचे आपण सेशन करतोयच आहे. दुसऱ्या भागाला सुद्धा गेलो होतो आणि ते कळतं, त्यातलं आपल्याला जास्त जास्त डेप्थ कळायला लागलेली आहे. मध्यंतरी म्हणजे आता आपलं आयुष्य म्हटलं की सर्वांनाच चांगल्या वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तसं माझ्याही आयुष्यात एक वाईट घटना झाली, की माझा धाकटा मुलगा आणि सून यांच्यामध्ये जरा थोडं पटलं नाही, म्हणजे संसारिक त्यांच्यात हे झालं आणि ती माहेरी गेली होती. तर त्या काळामध्ये म्हणजे बरंच दुःखही झालं, वाईट हे वाटलं. पण जे ध्यानाचे प्रोग्राम चालू होते, त्यामुळे मला खूप स्थैर्य मिळालं. योगामुळे आणि या ध्यानामुळे मी इतकी दृढ होते, की जेवढे म्हणजे माझे मिस्टर डॉक्टर असूनही खूप हतबल झाले होते, की असं कसं काय आपल्याकडे म्हणजे आपल्या बाबतीत झालं वगैरे. आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. पण माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की शैला तशी स्ट्रॉंग आहे, ती कसं काय एवढं सगळं सहन करते. बरेच दिवस म्हणजे असे गेले. पण यातनं मी एक शिकले होते, की सगळं जे काही आपण विचार करतोय तो पॉझिटिव्हच करायचा. आणि या बाबतीत मंगल मॅडमचं गायडन्स खूप मोलाचं ठरलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, की दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन तुम्ही विचार करा, की त्याला कसं वाटत असेल, काय असेल. आणि याच्यामधल्या काही गोष्टी पण बघितल्या होत्या, की जो एक जेलर असतो त्याच्यामधला म्हणजे तुरुंगातले कैदी, त्याला असं वाटतं की ह्यांची संख्या का कमी होत नाहीये, नेहमी वाढतीयच का. तर त्याच्यावर त्यांनी शोध घेतल्यानंतर त्याला हे टेक्निक माहित होतं, की आपण जर
जर यांच्या विषयी चांगला विचार केला तर हे त्यातनं मुक्त होतील. म्हणून तो प्रत्येक कैद्याचा फोटो घेऊन त्याला चांगल्या अफर्मेशन्स द्यायचा आणि अशा प्रकारे त्यांची ती वाईट हे करण्याची प्रवृत्ती कमी होऊन सगळे कैदी त्यांनी त्यातनं रिलीज केले होते आणि ते चांगल्या मार्गाला लागले होते. तर तो जो संकल्प आहे ते थेरी आम्ही पाळली, म्हणजे दोघांनी पण, डॉक्टरांनी मी पण त्यासाठी तेही बसत होते ध्यानाला आणि दोघांविषयी चांगलाच संकल्प आम्ही करत होतो. आणि या पॉझिटिव्हनेसनी जे म्हणजे अगदी घटस्फोटापर्यंत जाणाऱ्या गोष्टी होत्या त्या आज परिवर्तित होऊन खूप चांगलं वैवाहिक जीवन ते जगत आहेत. ती पण आता इथे आलेली आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये, म्हणजे या गोष्टी मी सांगितल्या नाहीत पण यातनं आम्ही खूप सफर होत होतो. पण आपल्या या ज्या काही ध्यानाचे इतर हे प्रोग्राम्स आहेत ते चांगल्या पद्धतीने केल्यामुळे ही शक्ती आम्हाला मिळाली आणि हे जे स्थित्यंतर आहे ते घडू शकलं. म्हणजे यातून मला एकच सांगायचंय, आपल्यावरतीही बऱ्याच जणींना हे वाईट प्रसंग हँडल करावे लागतात. कुठलेही असू शकतात, आर्थिक असू शकतात, कुठले नातेसंबंधांमधले असू शकतात, पण त्याला जर आपण धीराने आणि सकारात्मकतेने पाहिलं तर नक्कीच आपण याच्यात परिवर्तन करू शकतो. त्याच्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे की जेव्हा एकदा मीटिंग होती, सगळी लोक येणार होती, त्यावेळेला खूप अशी म्हणजे मला चिंता वाटली की आता ह्याच्यामधनं काय घडणार आहे. तर मंगल मॅडमशी पण मी बोलले, ते एक ऊर्जाचे इंजिनियर होते, त्यांना पण मी सांगितल्यामुळे फोन केला की तू विचार त्यांना काय. तर वर्ण मला त्यांनी फक्त असं सांगितलं होतं तुम्ही एक आंब्याचं तोरण बांधा. मंगल मॅडम म्हटल्या तू स्वतः हायर ऊर्जेत जा म्हणजे ते सगळं परिवर्तन होईल. मी म्हटलं हायर ऊर्जेत जायचं म्हणजे मी काय करू. ती म्हटली काही नाही ना, तू ध्यान कर ना. असं कुठलं म्हणजे लोक येत असताना आपली कुठली स्त्री तुम्ही सांगा घरातली की ती ध्यान करत बसेल. पण मंगल मॅडमच्या ह्याच्यावरनं मी जवळजवळ त्यावेळेस पाऊण एक तास ध्यानस्थ बसले होते आणि तुम्हाला सांगते ती चर्चा इतकी चांगल्या पद्धतीने पार पडली, काहीही म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय न येता सकारात्मक ते बोलणी झाली. तर अशा या घटना घडू शकतात आणि आपल्यालाही खूपच त्यातनं म्हणजे शिकायला मिळतं. तर बऱ्याच ज्योतिषांना वगैरे विचारूनही जे आपल्या ओळखीचे वगैरे ते सांगायचे की काही तसं दोष नाहीये, वाईट पॅच चालू आहे त्या दोघांचा, म्हणून हे सगळं घडतंय, थोडा वेळ जावं लागेल ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे आम्ही हे थांबायचो. काही काहींनी खूपच म्हणजे सांगितलं होतं की हे कधीच पटणार नाही, तुम्ही पुन्हा या वाटेला जाऊ नका. पण असे सल्ले देऊन सुद्धा मी त्यातनं पॉझिटिव्हनेस घेतला, माझ्या मनाचा निश्चय ठेवला आणि खरंच या गोष्टी आपण बदलू शकलो. या बाबतीत नेहमी मला सांगावंसं वाटतं की जे आपण मनाने दृढ, म्हणजे मॅडम ज्या म्हणतात ना, निश्चल मन पाहिजे आणि आपलं शरीर आणि मनाने खंबीर जर आपण असो तर ते नक्कीच साध्य होतं आणि सगळ्या समस्यांना धीराने आणि आपण तोंड देऊ शकतो. तर या बाबतीत मंगल मॅडमचं म्हणजे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत की या कठीण प्रसंगातून पार पडण्यासाठी त्यांची खूपच मदत झाली. तर असं हे ध्यानामुळे मनाचा पॉझिटिव्हनेस, सामर्थ्य आपण हे बदलू शकतो आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख त्यांच्यामुळेच मला म्हणजे घडली खऱ्या अर्थाने. तोपर्यंत हे काहीच जाणीव नव्हती की आपण असं जे विचार सोडू, ब्रह्मांड सगळं काम करतं आणि या गोष्टी खरंच घडायला लागलेल्या आहेत. जे जे आपण निश्चय करतोय आणि ते ऊर्जा आपली वाढवणं किंवा वाढतीये ह्याची प्रचिती मात्र नक्कीच येते. देवी ध्यानाच्या कार्यक्रमात पण तसंच झालं की नवरात्रात जेव्हा त्यांनी नियोजन केलं की देवी ध्यान करायचं, मनातनं वाटलं की आपणही करावी कुठल्या तरी देवीची भूमिका. त्यांनी असं सांगितलं 9 जणी तुम्ही तयार व्हा आणि एकेका देवीचं हे करायचं. तर मनातनं वाटलं, पण म्हटलं आपल्याला तर काहीच माहित नाही कुठल्या देवीचं म्हणजे काय रोल काय कसा करायचा काय करायचा. तर आता आता माहिती झालं या 9 देवी कुठल्या, त्यांचं काय नावं आहेत आणि काय हे आहे त्यांचं साधन वगैरे. पण इच्छा होती, पण मॅडमनी नाव घेतलं की तुम्ही सरस्वती देवीचं करायचं. आणि म्हटलं आता हे कसं करायचं सरस्वती देवीचं वगैरे. पण ती ऊर्जा येते मॅडम जेव्हा आपल्याला म्हणतात हे तुम्ही करायचंय. आता सुद्धा मी बघते मृदुला मॅडमना त्यांनी सांगितलं दासबोधाचं करायचंय, मला गॅरंटी आहे त्या दासबोधाचं नक्की निश्चितच छान वाचन करणार आहेत. तर अशी माणसांची निवड करण्याची पारख किंवा त्याला जे सोपवलंय ते त्या माणसाकडनं घडून येणं, तर हे खरंच दैवी हे काही असावं मॅडमकडे देणगी की लोकांच्यातनं ते करून घ्यायचं. तर त्यावेळेस सुद्धा सरस्वतीची भूमिका
ही चांगल्या प्रकारे झाली. चित्र मी हे करून घेतलं होतं, फ्लेक्स केला होता, लावला होता. आणि त्या दिवसाचं सकाळचं जे तेज आणि आपल्यामध्ये जे प्रसन्नता आली होती, ती खरं काहीतरी वेगळीच होती. आणि हे प्रत्येकीलाच जाणवलं ही भूमिका करत असताना. तर असेही खूप प्रसंग त्याच्यामध्ये आहेत. मॅडमची अ, निवड का मी केली होती सरस्वतीसाठी? ऍक्च्युअली उदाहरण असं होतं की शिक्षण तर पुढचे काय सर्वच जण घेतात. मी नाही का पीएचडी केली, मी नाही का किती शिकले, पण माझ्या घरातली परिस्थिती वेगळी. मॅडम सगळ्यांचं करून, एकत्र कुटुंब असताना नंदांचं सासू सासरे हे सगळं करून, खटल्याचं घर असून हे जे पुढं 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 करणं आणि सोशल वर्क करणं आणि यातून पुढं शिकत राहणं सतत काहीतरी, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मॅडमची मी निवड केली होती की सगळ्या घरादाराला सांभाळत शिकणारी स्त्री, हे एक महत्वाचं आहे. माझ्याकडं माझं गोष्ट वेगळी आहे. माझे मिस्टर सगळं समजून घेतात. तसं हे डॉक्टर असल्यामुळं थोडंसं मॅडमना त्यांच्याही जबाबदाऱ्या खूप पार पाडायला लागतात, तशा मला नाही आहेत. आणि इतरांच्याही घरात तसंच असतं. पण मॅडम हे सगळं सांभाळून करत होत्या. एक सरस्वती देवी सगळं काही करू शकते. तर खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही ते हा. केल्याबद्दल. बोला आता आणि बोला. आयुष्यामध्ये पूर्वी कसं आहे की बीएससी वगैरे जरी मी झाले किंवा 10वी 12वीचं बोर्डाचं वर्ष असून अभ्यासही तेव्हा पण करायचीच, मी सिन्सिअर होते, वर्कोहोलिक होते. म्हणजे तसं तरी कसं 75% 78% मी मॅक्झिमम मार्क मिळवलेले आहेत. पण आता जे हे ध्यानाला जोडलेले आहे ना, त्यांनी बौद्धिक पातळीत सुद्धा छान वाढ झालेली आहे. आणि त्याचबरोबर इतरही व्यक्तिमत्व सर्व खुलून येत आहे, याची जाणीव मला होतीये. म्हणजे आता जे मला मार्क मिळतात ना, ते 80-85च्या गेलं का? नेटवर्क गेलंय का तुमचं मॅडम? नाही. हा चालू आहे ना? ठीक आहे, बोला. हा, बोला. चालू आहे. जरा हा कमी झाली हा. आहे. तर त्यावेळेला का नाही आपल्याला एवढे मार्क मिळाले, पण खरंच बौद्धिक पातळीमध्ये पण खूप वाढ होते. की वयाच्या मानाने थोड्या गोष्टी अशा विसरल्या जातात आपल्या, पण तरी सुद्धा मार्क हे छान मिळत आहेत. कारण डेप्थ वाढलेली आहे ज्ञानाची, आपल्याला हे कळून येतंय. बौद्धिक पातळी आणि इतरही सर्व गोष्टी मला ते जाणवतंय की कार्य करणं किंवा इतरही ज्या काही गोष्टी आहेत. परवाच सांगितलं तुम्हाला की समाजासाठी जागा आहे, जागेच्या प्रश्नाबाबत. तर ती सुद्धा कशी लगेच मिळाली, म्हणजे ज्या गोष्टी मी गृहीत धरल्या होत्या. पहिलंच माझं म्हणजे आपण जे संकल्प लिहितो त्यावेळेस, यावेळेस पहिला संकल्प समाजासाठी होता. कारण मॅडम म्हटल्या दुसऱ्यांसाठी करायचंय काम, आता आपल्या स्वतःचं काही नकोय. त्याच्या आधी झालंच होतं, तुम्हाला सांगितलं की फ्लॅट सुद्धा कसं अगदी चुटकीसर आहे, मला माहितीही न होता त्या गोष्टी घडत गेल्या. सर्व काही मिळतंय, बाकी इतर गोष्टीमध्ये काहीही कमी नाहीये. पण समाजासाठी इतके वर्ष आम्ही रखडतोय खरं जागेचं आणि हॉलसाठी, ती गोष्ट अगदी चुटकीत पार पडली. म्हणजे आपले बांधकाम मंत्री जे आहेत तिथले माननीय शिवेंद्रराजे यांची गाठ होणं, त्यांच्याशी स्वतःहून मी पण बोलले, त्यांनाही सांगितलं आणि ते 100% करून देतो असं म्हटले. आणि त्यांनी जेव्हा एकदा जबाबदारी घेतात ते केव्हाही खरंच ते कार्य तडीस पाडतात. कारण आमच्या संमेलनात सुद्धा त्यावेळेस मला त्यांच्याकडनंच भोजनाचं हे करायचं होतं. 1200 लोक होती आमच्याकडे. माझ्या म्हणजे मैत्रिणी खजिनदार वगैरे आमचे म्हटले कुठल्याही पॉलिटिकल लोकांची मदत घ्यायची नाही आपल्याला, कारण योगात आम्हाला तसं सांगितलेलं असतं. पण मी म्हटलं संस्थेचे जर पैसे वाचतायत, आज आपल्याला उद्या त्याचा काहीतरी उपयोग करता येईल, तर का त्यांना आपण विनंती करू नये. सगळेजण अगदी त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही इथपर्यंत सांगणारे सुद्धा, ज्या वेळेला मी म्हंटल नाही तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि आपल्याला भेटायचंय त्यांना, इतका म्हणजे 5 मिनिटात ते काम झालेलं आहे. मग भाजपच्या त्या नेत्याही आमच्या बरोबर यायला तयार झाल्या, सगळे आम्ही गेलो. ज्या मॅडम पुण्याला जाणार होत्या, म्हणजे ज्यांची मुलं मित्र आहेत त्यांचे, मग त्या पण थांबल्या या कामासाठी. आणि इतकं पॉझिटिव्हली ते बोलले ना. त्याला तुम्ही शिवसरोदयची नाडी पाळली होती का? माझंच नेटवर्क वीक आहे मॅडम बहुतेक. हा, नाडीचं माहित नव्हतं मला तेव्हा. हा
फक्त म्हणजे मनातला निश्चय आणि हा. जे आपलं ठरवतो ना, म्हणजे इवन माझ्या मैत्रिणी पण म्हणतात की ही जी म्हणती ना, ते सगळ्या गोष्टी कशा काय होतात. म्हणजे तुझ्या मनात होतच ना म्हणे शैला, की त्यांच्याकडनं आपण जेवण घ्यायचं हे तू म्हणतच होती ठरल्यापासून, आणि हे कसं काय शक्य झालं. असं त्यांना पण आश्चर्य आपण वाटतं की हायर जे तू ऊर्जेत म्हणती. असलो ना की सगळ्या गोष्टी हा, मनासारख्या व्हायला तर लागतात. तेच ऊर्जा. मला सांगायचंय की जे जे आपण ठरवतो आणि दृढ निश्चय आणि करतो, तर त्या गोष्टीत आपल्याला यश मिळतं आणि त्या पार पडतात. आणि त्याला ही जोड आहे आपली ध्यानाची आहे, सरोदय शास्त्राची आहे. तेव्हा मला नाडीचं वगैरे काही माहित नव्हतं. आता या जागेच्या वेळेला मात्र मी केलं. पूर्ण अंगावर वगैरे घेऊन बोललो आम्ही, त्या ह्याच्यावर बाहेर पडलो, तिथं पोचलो. हे सगळं नाडीवरती ते त्यावेळेस नाही, केलं होतं मी. त्याबद्दलच म्हणते ना मी, जागा तुम्ही इतके वर्ष जे ट्राय करत होता ना, हो आणि हो हो जागा मिळाली आणि बांधकाम सुद्धा 100% जे मिळालं ना, ते हो हो, स्वतःची ऊर्जा वाढली ना की होतं. बरोबर ते आणि होतं. त्यावेळेला म्हणजे शिवसरोदय वापरलं, पिरॅमिड मध्ये येऊन गेला होता. हो, पिरॅमिड पिरॅमिड मध्ये मध्ये काय येऊन होतं, गेले देवी होते मी. ऊर्जेशी कनेक्शन होतं, आणि देवी बरोबर ऊर्जा आहे. अर्थातच सामाजिक कार्य करणारच ना, दुसऱ्यांचे संकल्प पुढे नेणारच. हो हो, हम्म. पिरॅमिडचे तर अनुभव अगदी अद्भुत आहेत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा जेव्हा शिकलो, त्यावेळेला घरावरती स्थापन केलं होतं, ओंकार नाव ठेवलं होतं. त्यावेळेला सुद्धा ढगामध्ये मला ओंकाराचं दर्शन झालं होतं. कुठेही मॅडमच्या बाहेर होतो. झाडाला पण पालवी फुटली होती आंब्याला, हो, काम बाहेर करणार गेलो होते होतो मॅडम. आम्ही. पण प्रवासाला जायचं असेल तरी मी घरावरती म्हणजे असं गाडीवरती पिरॅमिड हे करते, संकल्प करते. आपल्या गाडीवर पिरॅमिड आहे, त्यामुळे प्रवासात कधी कुठली बाधा आली नाही आतापर्यंत. घरावरती ठेवून जातो आम्ही संरक्षणासाठी. खूपच ते चांगलं आहे. आणि पिरॅमिडचं शिकल्यानंतर ते कडवल ना, कुठलं गाव मॅडम, त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यातलं भारतातलं मोठं आहे सर्वात ते पिरॅमिड झालेलं. कडतल कडतल. कडतालचं. तर तिथे मला जाण्याचा योग आला. अवनी मॅडमनीच ते सांगितलं होतं की तुम्ही चाललाय बेंगलोरला, तर ते तुम्ही पहा. आणि ते पिरॅमिड पाहण्याचा मला योग आला. आणि तिथे सुद्धा जाऊन ध्यान केलं, ते सुद्धा मंगल मॅडमच्या सांगण्यावरून, की तू तिथं चाललीयस तर ध्यान कर तिथं. आणि मग आम्ही खरंच ध्यान केलं. म्हणजे डॉक्टर सुद्धा आमचे त्यावेळेस न करणारे, आम्ही दोघं तिथं बसलो, अर्धा तास ध्यान केलं. आणि तिथून मी आणलेले पिरॅमिड आहेत ते कॉपरचे वगैरे. तर असं म्हणजे आपल्याला गाईड करणार कोणीतरी भेटणं हे सुद्धा आयुष्यामध्ये खूप म्हणजे योगायोग आणि आपलं भाग्य समजायला पाहिजे आपण सर्वांनी, की आपल्याला असं भेटलेत गुरु. कारण इतर गुरु कसं असतं, वेगळे असतात. हे म्हणजे नुसतं आपल्याला ज्ञान देत नाही, पण ते त्याच्यातनं सगळ्या अडचणीतनं आपल्याला पार पाडतात. जिथं आपण थांबलोय तिथं का थांबलाय तुम्ही, काय अडचण आहे, त्या अडचणी सुद्धा दूर करण्याचं काम करतायत. तर पिरॅमिडचं तर ते झालंच. आपल्या या विहंगम टेक्नो होलिस्टिक संस्थेत म्हणजे ज्ञानदानाचं जे कार्य चाललेलं आहे पवित्र, तर तसं इतर कुठल्याही संस्थेमध्ये म्हणजे दिसून येत नाही. कुठल्याही संस्थेला नावं ठेवणं किंवा कमी लेखणं हा हेतू नाहीये त्याच्यामध्ये. पण सर्व संस्था या त्यांच्या लेवलवर चांगल्याच प्रकारे काम करत असतात. पण आपली जी संस्था आहे ना, ती रिझल्ट ओरिएंटेड संस्था आहे. याचा जास्त अभिमान वाटतो. म्हणजे जे जे आपण काही शिकतो त्याचे रिझल्ट हे सर्वांना मिळतात. साधंच आता पंचतत्व चिकित्सेचं सुद्धा जेव्हा मॅडमने हे केलं, मी ते सेशन केलं नाही किंवा शिकले नाही. पण जेव्हा तक्रारी येत तुमच्या सांगा, आणि त्याच्यावरती मॅडम उपाय सांगत होत्या, तर माझ्या हाताला त्यावेळेस खूप मुंग्या येत होत्या. तर त्या बाबतीत मी डॉक्टरांचं सुद्धा कन्सल्टिंग घेतलं होतं, पण त्यांना काही दोषच सापडला नाही. की मानेमध्ये नाही, कुठेही नाहीये, मग ते का दुखतंय, का मुंग्या येत आहेत, ते कळालं नाही. पण त्याच्यावरती नुसता ब्राऊन कलरचा रंग लावून इतक्या पटकन क्षणामध्ये त्या थांबतात. त्याचबरोबर व्हेरिकोज व्हेन्सला सुद्धा मला चांगला रिझल्ट आला. गुडघेदुखी असो, काही असो, तर हे रिझल्ट आपल्याला लगेच सर्वांना मिळतात. हे त्याच्यामधलं खूप आश्चर्याचं आहे आणि सर्वांना चांगलं अभिमानास्पद पण आहे. आपल्या शिवसरोदय शास्त्राबद्दल तर सर्वांना अनुभूती आलेलीच आहे. खूप जणांचे आपण अनुभव ऐकलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी मी सुद्धा फॉलो करतेय शिकल्यापासून, की उठल्यावरती नाडी पाहून पावलं टाकणं, स्वयंपाकात सहसा वेळ येत नाही, बाईचा असते, पण ज्या वेळेला काही करायचंय तिलाही मी शिकवले, पाणी पिऊन तू स्वयंपाकाला सुरुवात करत जा. आणि सर्वात गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आमचं जागेचं झालं ना, तर त्यावेळेस मी म्हंटल, बघ माझं कसं संकल्पातलं हे पहिलं वाक्य होतं झालं. तर ती सुद्धा मला त्या दिवशी माझ्या जवळ येऊन म्हटली, मॅडम तुम्ही ते काय करताय ना, ते माझ्यासाठी पण करावं, माझं घर होऊ द्या, असं तुम्ही जरा संकल्प करा. आणि निश्चित मी करणार आहे संकल्प, कारण दुसऱ्यासाठी केलेला हा चांगलाच फलद्रूप होणार
आहे. तर अशा प्रकारे त्या पण सांगतात मला, की मॅडम तुमचं काय असेल, मैत्रिणी पण म्हणतात, "तू जरा मनात धर म्हणजे हे काम होईल असं चांगलं." तर हे खरंच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, की आपल्याजवळ ही टूल्स आहेत आणि ती वापरून आपण आपल्या चांगल्या कार्यासाठी याचा उपयोग करू शकू. समाजामध्ये काहीतरी परिवर्तन करू शकू, हे मला जास्त वाटते. आपल्या सर्वात म्हणजे ज्या कोऑर्डिनेटर्स पुढे होऊन आलेले आहेत, ती आपल्यासाठी एक चांगली समाधानाची, हर्षाची बाब आहे, की नूतन मॅडम आहेत, ज्या आपल्या मॅगझिनचं काम करतात. आत्ताच मी त्यांची सकाळी कविता वाचली. किती त्यांच्यातलं फुलत चाललेलं आहे व्यक्तिमत्व. ही सर्व कुंडलिनी जागृतीची लक्षणं आहेत, हे सांगावसं वाटतंय मला. कारण मंगल मॅडमनी सुद्धा या कविता वगैरे केल्या होत्या आणि मिस्टरांनी त्यांच्या पुस्तक पण बनवलं होतं. अशा कविता स्फुरतात कुंडलिनी जागृत झाली की. तर नूतन मॅडम आहेत, सुलक्षणा मॅडम आहेत, वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं हे करणाऱ्या. डॉक्टर अमृता मॅडम यांचा सोल अँड लव्ह कार्यक्रम, ह्याच्यातनं सुद्धा खूप छान अनुभूती मला आली. मी त्या त्या वेळेला ते सगळे अनुभव सांगितलेलेच आहेत. अमृता मॅडम यांनी जे क्रिस्टलचं आपल्याला शिकवलेलं आहे, परत पेंडुलम डाउजिंग, हे ज्ञान खरं कुठं मिळणार आहे हो तुम्हाला? म्हणजे इतकं परिपूर्ण बनवणं चाललेलं आहे ना आपल्याला विहंगम इन्स्टिट्यूट तर्फे. तर जे जे काही विश्वातलं अद्भुत आहे, अद्वितीय आहे, ते आपल्याकडे पर्यंत येतंय. म्हणजे आपण सगळेच हे भाग्यवान सोल एकत्र आलेलो आहोत. सुचित्रा मॅडम असो, परत ते सूर्याचं हे घेणाऱ्या त्या माई असो, सूर्य उपासना, अनेक जण आहेत. आमच्या अर्चनाताई वगैरे सुद्धा आहेत. खूप जण काम करतायत, कोऑर्डिनेटर्स सर्वांना पुढे आणतायत, मार्गदर्शन करतायत. सुजाता मॅडम आहेत, सातारमधले तर अनेक जण आहेत. म्हणजे मी तर म्हणते मला हे काम जमत नाहीये, तर माझ्या वतीने हे दूत सगळे काम करतायत. तर अशा या सर्व नवोदितांचं म्हणजे मी मनापासून सहर्ष स्वागतही करते आणि त्यांना आभार पण प्रदर्शित करते, की तुम्ही हे सर्व आपलं काम करताय सर्वांसाठी. तर या अशाच सहकार्यांच्या मदतीने आपला ग्रुप पुढे अलगद म्हणजे उत्क्रांती तर करत आहेच. मॅडम म्हणतात तसं पृथ्वी जी आता पुढच्या आयामात गेलेली आहे, तर आपल्याला सुद्धा तिच्या बरोबर हे पोचवायचंय. सकाळची जी मी व्हिडिओ ऐकलेला आहे त्याच्यातनं सुद्धा जे आपण जर हृदयापासून सर्वांना ग्रॅटिट्यूड देतोय, लव्ह देतोय, लाईट देतोय, तर त्याचं निश्चितच अनुभूती चांगली येणार आहे आणि आपण यातनं परिवर्तन करू शकणार आहे. आणि एकटा सुद्धा हे करू शकतो, हे नॉलेज आपल्याला मिळालेले आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मंगल मॅडम आहेत. सर्व प्राणी मात्रांपासून म्हणजे जीवजंतू, झाडे वगैरे, पर्वत यांच्यात सुद्धा जीव आहे आणि त्यांना आपण त्यांच्या प्रती एकरूप झालो तर आपल्याला सर्व आत्म्याविषयी आपल्याला समजणार आहे आणि आपल्याला प्रगती करायला एवढा विहंगमचा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि तो उपलब्ध सर्व करून दिलेला आहे. तुम्ही सर्व जे गुरु म्हणून काम करताय त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आपल्या ग्रुप एनर्जीलाही धन्यवाद आणि असेच आपण सर्वजण एकत्र कार्य करूयात आणि पुढे जाऊयात, उत्क्रांती करूयात. तर धन्यवाद मंगल मॅडम, संधी दिली धन्यवाद. त्याबद्दल. धन्यवाद मॅडम, तुम्ही सगळं छान सांगितलं आणि सिंहावलोकन खूप छान झालं कार्यक्रमाचं. खूप खूप धन्यवाद तुमचे. एखादा दुसरा जर मॅडम, त्यातनं विसरला असेल तर नाही तर प्लीज काय त्या थोडं घेणाऱ्या सारखंच. मॅडमनी वाईट वाटून घेऊ नका. कारण मी काय हे जास्त लिहिलं नाही, हा, काही नाही. माझा कोऑर्डिनेटर नंबर मी वाचला. कोऑर्डिनेटरचे नाव जे आले नाही त्यांनी काही वाईट वाटून घेऊ हा, त्यांनी नका. वाईट वाटून घेऊ नका हम्म. कृपया. कारण आपण कसं आहे. वननेस मध्ये हा. आहोत. हो. तर तर त्यातूनही सर्वांचंच शैलजा मॅडम बिझी असूनही खूप वाचन तसंही करतात, ग्रुपवर वेळोवेळी रिस्पॉन्स देतात आणि एक संस्था चालक असूनही एक उत्तम साधक म्हणून काम करतायत त्या. तर साधकांनाही एक मोटिवेशन मिळण्यासारखं त्यांचं आहे कॉन्ट्रीब्युशन. तर खूप खूप धन्यवाद शैलजा मॅडम तुमचे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांना.